नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणातली ही बातमी आहे. बाल हक्क न्यायालय आता निर्णय देणार आहे. अगदी थोड्याच वेळात निकाल देणार असल्याचं कळतंय. आरोपी संज्ञान धरल्यास अटकेची शक्यता आहे आणि पुण्यामध्ये अल्पवयीन आरोपीनं बेफाम कार चालवत 2 अभियंत्यांना चिरडून मारलं होतं. या आरोपीला अल्पवयीन गृहीत धरू नये अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचा निकाल बाल हक्क कोर्टाने राखून ठेवलाय आणि या प्रकरणाचा थोड्याच वेळात निकाल येण्याची शक्यता आहे. तर आरोपीला संज्ञान ठरवायचं की नाही या संदर्भातला निकाल अगदी थोड्याच वेळात कोर्टाकडून येणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, हा निकाल आणखी काही वेळामध्ये येणं अपेक्षित आहे. अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला संज्ञान ठरवण्याबाबत बाल हक्क न्यायालय नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचं कारण हा निर्णय घेतल्यानंतर आरोपीसोबत नेमकी पोलिसांना अटकेची कारवाई करता येईल की नाही हे स्पष्ट होऊ शकेल. जर या अल्पवयीन आरोपींच्या बाजूने पुन्हा वरच्या कोर्टामध्ये अपील करण्यासाठीचा अर्ज जर करण्यात आला तर ही प्रक्रिया आणखी लांबेल. सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी पुन्हा जाऊ शकते, ज्यानंतर कारवाई जी आहे ती पोलिसांना करता येईल जर सत्र न्यायालयाने ही परवानगी दिली तर. त्यामुळे या प्रक्रियेत नेमकं काय होतं, वास्तविक बाल हक्क कायदा किंवा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये या संदर्भात आरोपी संज्ञान असल्याचा निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार जे आहेत ते बाल हक्क न्यायालयाला असल्यामुळे इथं निर्णय घेतल्यानंतर तात्काळ अटक करता येऊ शकेल असं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र जर अपिलेट कोर्टामध्ये जाण्याची संधी मिळाली किंवा ती मागण्यात आली आणि या कोर्टाने दिली तर मात्र ही अटक टळू शकेल आणि त्यानंतर पुन्हा सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली सुनावणी होईल आणि सत्र न्यायालय ज्या पद्धतीने निकाल देईल त्यानंतरच या संदर्भात कारवाई करता येऊ शकते असं सध्याचं तरी चित्र आहे. दरम्यान ही आजचा आदेश देताना पुन्हा इथल्या बाल हक्क न्यायालयासमोर सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. यापूर्वीच्या आदेशामध्ये अल्पवयीन आरोपीला जामीन देण्यात आलेला होता. हा जामीन देताना जे आधार घेण्यात आलेले होते ते अयोग्य ठरवायला न्यायालयाला मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण आता जर आदेश संज्ञान असल्याचा द्यायचा असेल तर बरोबर विरोधामध्ये दोन्ही आदेश एकमेकांचे एकाच न्यायालयाचे होऊ शकतात. त्यामुळे त्या संदर्भातली सुद्धा चाचपणी कायदेशीरदृष्ट्या काय ती न्यायालयाकडून करण्यात आल्यामुळे बराच वेळ ही ऑर्डर करण्यासाठी लागतोय. साधारण 2:30-3 वाजेच्या दरम्यान आर्ग्युमेंट दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावे जे आहेत ते संपलेले होते, पूर्ण झालेले होते. मात्र तरी निकालासाठी 2 तास राखून ठेवत असल्याचं बाल हक्क न्यायालयानं या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि त्याचीच परिणिती आता सगळेजण वाट बघतायत. आरोपींचे वकील जे आहेत प्रशांत पाटील ते सत्र न्यायालयातून विशाल अग्रवाल यांच्या जामिनाची सुनावणी पूर्ण करून या ठिकाणी आलेत. मात्र तरी सुद्धा इथली आदेशाची कॉपी जी आहे ती अजूनपर्यंत मिळालेली नाही किंवा आदेश जो आहे तो करण्यात आलेला नाही. प्रशांत पाटीलही त्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये थांबून आहेत. आता नवीन आरोपी संज्ञान असल्याचे आदेश येतात की आरोपीला रिलीफ मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. बरं वैभव, वेळोवेळी अपडेट घे.